आमच्याकडे असं आहे की मॅगीचे पॅकेट जरी आणले आपण तर मसाला फोडल्यानंतर त्या पॅकेटला जे धुळीकण राहतात ना ते सुद्धा आमची पोरं चाटून घेतात. आता इथं तर आम्ही काय केलं, सबस्क्रिप्शन घेतलं कितीचं, 8 पाऊंडचं. मग पहिल्यांदा ChatGPT ला सांगितलं, भाऊ आपल्याला गुलाब बुक्का नावाचा एक कॉमेडी शो करायचा, तर तू मस्तपैकी मला एक पोस्टर करून दे प्रमोशनसाठी. तर पोस्टर कसं पाहिजे, एका साईडला चित्र काढ, त्याच्या साईडला गुलाल बुक्का स्टँडअप कॉमेडी बाय भारत केल, मस्तपैकी नो वेटिंग टाइम. एक बटन दाबलं, इमेज रेडी. अरे काय क्रिएटिव्हिटी, क्लिक केलं, बघतो तो काय. ChatGPTला समजलंच नाही मी काय सांगितलं. त्यानं काय केलं माहिती, एका ताटामध्ये गुलाल दाखवला, नको तिथं स्पेस दिला त्याला एवढंच पेन झालं होतं, एकच शब्द तो आणि रेड कलर फिनिश. पुढे बघ, ओ लाल बुक्का ही क्रिएटिव्हिटी ChatGPT. बरं एवढ्यावर नाही थांबला, डिटेलिंग तो जो बुक्का मारला ना त्यानंतर जे शिंतोडे उडाले ते पण दाखवलं. नाही ऐका, त्यातला बरोबर एक शिंतोडा जाऊन भारत केले नाव पडलं. आता एवढं बघितल्यानंतर मला थोड्या नंतर ना ते इमेज मधून वास यायला. मग आपण ठरवलं बास, पर्यंत इमेज डिलीट केली. सेटिंग मध्ये गेलो, सबस्क्रिप्शन मध्ये गेलो, सबस्क्रिप्शन कॅन्सल. बाबा राहू तुमचं वस्तू करायचं, तुम्हाला फीडबॅक विचारतो, सबस्क्रिप्शन का कॅन्सल करताय. आता जरा उलटी करून दाखवत पाहिजे. यावर ही गोष्ट सिद्ध झाली, जे आपण म्हणतो ना की हे आमचे जॉब नेणार, हे आमचे जॉब नेणार. ओके, एवढं गॅरंटी घेऊन सांगतो, AI मराठी माणसाचे तरी जॉब मिळू शकतो.